नमस्कार, स्वागत आहे तुमचं अलकाराव किचनमध्ये. आज आपण बघतोय नाश्त्यासाठी एकदम झटकीपट होणारे आप्पे. तर चला बघूया. तर सर्वात अगोदर आपण चटणी बनवून घ्यायची आहे. तर चटणीसाठी इथे मी थोडेसे शेंगदाणे घेतलेले, 5-6 लसूण पाकळ्या घेतलेल्या, थोडीशी कोथिंबीर घ्यायची, 2-3 हिरव्या मिरच्या घेऊया आणि एक मोठा चमचा भरून दही घ्यायचं आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया. आणि आता ही चटणी आपल्याला व्यवस्थित बारीक वाटून घ्यायची आहे मिक्सरला. तर हे बघा, अशी चटणी मी बारीक वाटून घेतलेली आहे. तर आता आपण चटणीवर टाकण्यासाठी एक तडका बनवून घेऊया. तर थोडंसं तेल घ्यायचं पॅनमध्ये, राई टाकून घेऊया. तर ही चटणी पण खूप छान लागते, नाहीतर तुम्ही ओल्या खोबऱ्याची चटणी पण बनवू शकता. थोडासा कढीपत्ता टाकायचा आणि मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आणि हा तडका आपण आता चटणीवर टाकून घेऊया आणि थोडंसं आपण तेल बाजूला ठेवूया. हे बघा, चटणी आता रेडी झालेली आहे आपली. आता आप्यासाठी मी 1 वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी पोहे घेतलेले आहे. हे आपण मिक्सरला व्यवस्थित बारीक करून घ्यायचं. तर बारीक करून घेतलेलं मिक्सरला. आता आपण त्यामध्ये एक कांदा, एक शिमला मिरची आणि 2-3 हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. तर यामध्ये पण भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता. 1 वाटी दही टाकून घेतलेलं आहे आणि त्याच वाटीने अर्धा वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे. आणि हे बॅटर आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये गाजर टाकलं तरी पण खूप छान लागतं. आणि हा तडका जो राहिलेला होता तो आपण बॅटरवर टाकून घ्यायचा आहे. हे बघा, व्यवस्थित मिक्स करायचं आणि हे आपण 10 मिनिटासाठी झाकून ठेवूया. कारण आपण त्यामध्ये रवा टाकलेला आहे, तर रवा फुलण्यासाठी 10 मिनिट असंच झाकून ठेवायचं. आणि हे बघा, 10 मिनिटानंतर व्यवस्थित रवा फुललेला आहे. आपण चवीपुरतं मीठ टाकूया त्यामध्ये आणि 2 चम्मच बेसन टाकायचं आहे. तर बेसन टाकल्यामुळं खूप छान बाइंडिंग येतं आहे बॅटरला, म्हणून 2 चम्मच बेसन टाकायचं आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आणि आपण थोडं हे साईडला ठेवू आणि आप्पे पात्र गरम करायला ठेवूया. आता मी त्यामध्ये विनो टाकून घेतलेला आहे. विनो टाकल्यानंतर मिक्स करायचं, चांगलं फेटून घ्यायचं. तोपर्यंत आपलं आप्पे पात्र पण गरम होत आहे. थोडंसं 5 मिनिटं अगोदर आपण गरम करायला ठेवायचं आहे. आता त्यामध्ये आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया. जसं आप्पे तर डाळ तांदूळ भिजून करतात, पण आपण आज पटकन होणारे रव्याचे आप्पे करतोय. आणि आता त्यामध्ये 1-1 चम्मच बॅटर टाकून घ्यायचं आहे. आणि बॅटर टाकताना पण पहिलं साईडनी टाकायचं आहे आपल्याला, नंतर मध्यभागी टाकायचं आहे. तर असं करून 1-1 चम्मच सगळीकडे आपण टाकून घेऊया. तर हे आप्पे खूप छान होतात, एकदम कुरकुरीत बनतात आणि लवकर तयार होतात. तर नाश्त्यासाठी खूप चांगलं आहे. आता 10 मिनिटं आपण झाकून ठेवूया. 10 मिनिटानंतर बघू. काढून एकदम क्रिस्पी झालेले आहेत. तर आता आपण 1-1 पलटी करून घेऊया. असे सगळे आप्पे आपण पलटी करून घेतो. आणि बघा, व्यवस्थित निघालेले आहे, कुठं पण चिपकलेले नाही. तर आता परत आपण थोडं थोडं तेल टाकून घेऊया. आणि तेल टाकल्यानंतर परत आपण 10 मिनिटं झाकून ठेवायचे. दोन्ही बाजूने आपल्याला 10-10 मिनिटं झाकून भाजून घ्यायचे. तर बघू शकता, 10 मिनिटानंतर मस्त भाजून झालेले आहेत आप्पे. बघू आपण. मस्त निघतात पटकन. असे चेक करून घ्यायचे आणि दोन्ही बाजूनी चांगले व्यवस्थित कुरकुरीत भाजून घ्यायचे.
काढून घेऊया आता. सकाळच्या घाई गडबडीत खूप पटकन नाश्ता बनतो हा. तर असे सगळे आपे आपण आता काढून घेऊ. आणि परत आपण टाकून घेऊया बॅटर 1-1 चमच. थोडं थोडं तेल टाकायचं आणि वरून बॅटर टाकायचं 1-1 चमच. आणि परत 10 मिनिटं आलटून पलटून भाजून घ्यायचे. हे बघा किती मस्त झालेले 10-10 मिनिटं दोन्ही बाजूने आपण भाजून घेतले आणि खूप छान लागतात हे आपे. एकदा नक्की ट्राय करा आणि चटणी बरोबर सर्व करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.